इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या या सत्रात आपले हार्दिक स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ओपन स्पेस मध्ये सिंगल फेज 240 वोल्ट वितरण प्रणाली साठी ओव्हरहेड सर्व्हिस लाईन पोल कसा उभा करायचा आहे। या सत्राच्या शेवटी आपण ह्यात सक्षम व्हाल। उभारायचा पोलचा प्रकार निवडणे, पोल वर क्रॉस आर्म फिक्स करणे, पोल उभारण्यासाठी जागा निवडणे, खड्डा खणून पोल उभा करणे, इलेक्ट्रिशियन टूल किट आणि आवश्यक उपकरणे, डीई स्पॅनर सेट 6 mm ते 32 mm, कॉम्बिनेशन प्लायर्स 200 mm, हेवी ड्यूटी स्क्रूड्रायव्हर 300 mm, सेफ्टी बेल्ट, क्रोबार 2 मीटर लांब, स्पेड, शॉवेल, प्लम बॉब थ्रेडसह, कॉटन ज्यूट रोप 15 मीटर लांब, हॅमर बॉल पिन 500 ग्रॅम्स, बॅम्बू लॅडर, ड्रॉ पुली, अलाइनिंग रॉड, वुडन आरसीसी आयर्न ट्यूब्युलर पोल 6 मीटर लांब, MS अँगल आयर्न क्रॉस आर्म, सी क्लॅम्प, नट्स, बोल्ट्स आणि वॉशर्स, कंट्री वुड प्लॅंक, सिमेंट, सँड आणि ब्लू मेटल चिप्स, स्टे इन्सुलेटर, डबल स्क्रू स्टे टाइटनर, CI स्टे प्लेट, स्टे रॉड, स्टील वायर 16 मीटर्स, 15 बाय 12 mm, MS बोल्ट्स, नट आणि वॉशर सोबत, बेस प्लेट पोलसाठी, कॅसोरीना पोल्स सुटेबल हाईटची, वुडन बॉक्स सुटेबल साईजची। उभारण्यासाठी खांबाचा प्रकार निवडा। सरावात येण्यापूर्वी आपण ओव्हरहेड पॉवर लाईन्स आणि खांब आणि टवर्सचे प्रकार थोडक्यात पाहूया। इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्यूशन मध्ये प्रामुख्याने ओव्हरहेड पॉवर लाईन्सचा वापर लांब अंतरापर्यंत विद्युत ऊर्जा प्रसारित करण्यासाठी केला जातो। एक किंवा अधिक बेअर कंडक्टर विद्युत ऊर्जा प्रसारित करण्यासाठी टवर किंवा पोल मध्ये निलंबित केले जातात। खांब आणि टवर यांच्यामधून जाणाऱ्या लाईन कंडक्टरला आधार देतात। लाईव्ह कंडक्टर आणि ग्राउंड लेवल दरम्यान पुरेसा क्लिअरन्स राखण्यास देखील मदत करतात। साधारणपणे पोल लाकूड, स्टील आणि कॉन्क्रीटचे बनवलेले असतात। लाकडी पोल लाकडाचे दंडे सीझन्ड वूड पासून बनवले जातात। ते क्रॉस सेक्शनल क्षेत्रासह रेषांना समर्थन देतात आणि 50 मीटर पर्यंत लहान स्पॅन असतात। लाकडी आधार वापरण्याची मुख्य तोटे, त्यांची जमिनीखाली कुजण्याची प्रवृत्ती असते, कमी आयुर्मान म्हणजेच 20 ते 25 वर्ष, 20 kV पेक्षा जास्त व्होल्टेजसाठी वापरले जाऊ शकत नाही, कमी यांत्रिक शक्ती असणे, नियमित तपासणी आवश्यक असते। स्टीलचे पोल, स्टीलचे खांब अधिक टिकाऊ असतात, ते जास्त काळ टिकतात आणि लांब स्नॅपच्या वापर क्षमता करतात। 3 वेगवेगळ्या प्रकारचे स्टील पोल आहेत: रेल्वे पोल, ट्यूब्युलर पोल आणि रोल्ड स्टील जॉइंट। त्याचे आयुष्य वाढवण्यासाठी ते गॅल्वनाइज किंवा पेंट करणे आवश्यक आहे। RCC पोल हे सिमेंट कॉन्क्रीटचे पोल आहेत, ज्यात जास्त यांत्रिक शक्ती, जास्त आयुष्य असते आणि ते जास्त काळासाठी वापरले जातात। त्यांना किमान देखभाल आवश्यक आहे आणि चांगले इन्सुलेट गुणधर्म आहेत। स्टील टवर, स्टील टवरचा वापर जास्त व्होल्टेजवर लांब अंतराच्या प्रसारणासाठी केला जातो। त्यांच्याकडे अधिक यांत्रिक शक्ती, दीर्घ आयुष्य, अधिक तीव्र हवामानाचा सामना करू शकतो। पोलवर क्रॉस आर्म फिक्सिंग, क्रॉस आर्म इन्सुलेटर ठेवण्यासाठी खांबाचा शीर्षस्थानी क्रॉस आर्म स्थापित केले जातात, ज्यावर कंडक्टर बांधले असतात। क्रॉस आर्म एकतर लाकूड किंवा कोन लाकडाचे बनलेले असतात, त्यांना इन्सुलेटर सपोर्ट म्हणून ओळखला जातो। यू शेप्ड क्रॉस आर्म 3 फेज लाईन साठी वापरले जातात। पोल उभारण्यासाठी जागा निवडणे। आता आपण आपला व्यायाम सुरू करूया। सर्वप्रथम रेषेच्या अंतरानुसार उभे पोलसाठी योग्य जागा निवडा। उभारण्यासाठी पोलचा प्रकार निवडा। खांब उभारण्यासाठी खड्डा खणणे, पाय बसवण्यासाठी
खोली मातीची गणता, दंव, प्रवेशाची खोली आणि पृथ्वीची रचना यांवर अवलंबून असते. खड्डा खणून पोलच्या तळाच्या व्यासाच्या किमान 3 पट व्यास असलेल्या खांबाच्या 1/6 उंचीचा खड्डा खणणे. 1 भाग सिमेंट, 2 भाग खडबडीत वाळू आणि 4 भाग 2 सिमी निळ्या धातूचे चिप्स असे 1, 2, 4 गुणोत्तर असलेल्या कॉन्क्रीटचे मिश्रण तयार करा. कॉन्क्रीट सोडा आणि किमान 48 तासाच्या कालावधीसाठी स्थिर होऊ द्या. खड्ड्याच्या तळाशी बेस प्लेट निश्चित करा. खड्ड्याच्या प्लंब लाईनवर सरळ पोल ठेवा आणि पोल खड्ड्याजवळ आणा, जेणेकरून पोलचा तळ खड्ड्याच्या काठावर असेल. खड्ड्याचा आत एक लकडी फळी उभा बसवा, जेणेकरून पोलचा पाय खड्ड्याचा एका बाजूला असेल. सी क्लॅम्पच्या मदतीने खांबाचा वापरला बाजूला 30 सेंटीमीटर खाली क्रॉस आर्म फिक्स करा. क्रॉस हातांच्या अगदी खाली 2 दोरखंड बांधा. कॅसुरिना पोल वरचा आणि खालून 1/3 उंचीच्या अंतरावर ठेवा. सिमेंटचा 1 भाग, वाळूचे 3 भाग आणि 1 सिमी निळ्या धातूचे चिप्स 4 भाग म्हणजेच 1, 3, 4 या प्रमाणात कॉन्क्रीट मिश्र तयार करा. क्रॉस आर्म दोरी आणि कॅसुरिना पोलच्या मदतीने स्टेप बाय स्टेप उचला आणि प्लम बॉब आणि अलाइनिंग रॉड वापरून पोलच्या अगदी उभ्या स्थितीत ठेवा. खांब्यांच्या सभोवतालच्या खड्ड्यात कॉन्क्रीटचे मिश्रण घाला. पोल जवळ लाकडी पेटी ठेवा आणि जमिनीच्या पातळीपासून 0.5 मीटर उंचीवर कॉन्क्रीटचे मिश्रण बॉक्समध्ये घाला. सुमारे 48 तास कॉन्क्रीट सोडा. लाकडपेटी काढा आणि गुळगुळीत पूर्ण होण्यासाठी जमिनीच्या पातळीवर कॉन्क्रीटचे प्लास्टर करा. स्टे रॉडला पोलपासून दूर जमिनीवर लावा, जेणेकरून स्टे वायरला जमिनीच्या पातळीपर्यंत 45 ते 60 डिग्री कोन मिळेल. स्टे वायरचे आवश्यक लांबीचे 2 तुकडे करा आणि स्टे वायरचे प्रत्येक टोक स्ट्रेन इन्सुलेटरला लावा. स्टे वायरचे दुसरे टोक स्टे रॉडला लावा आणि अंगठ्याच्या मदतीने त्यांना घट्ट करा. स्टे टाइटनर नट दुरुस्त करा आणि घट्ट करा, जोपर्यंत स्टे वायरमध्ये कोणतीही खळबळ होत नाही. रिकॅप. या सत्रात आपण शिकलो उभारायचा खंबाचा प्रकार निवडणे, खंबावर क्रॉस आर्म फिक्स करणे, खंबा उभारण्यासाठी जागा निवडणे, खड्डा खणून खंबा उभा करणे. मला आशा आहे की तुम्हाला या सत्रातील सर्व संकल्पने समजल्या असतील. भेटूया पुढच्या सत्रात एक नवीन कॉन्सेप्टसह. धन्यवाद.